आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। शहरातील खड्ड्यांच्या गंभीर प्रश्नावर झालेल्या विशेष महासभेत नगरसेविका डॉक्टर हेमलता निनाद पाटील यांनी प्रशासनाला थेट जाब विचारत अनेक महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले। MNGL ने नाशिक शहरात नेमके किती किलोमीटर रस्ते खोदलेत, खोदलेल्या रस्त्यांची दुरुस्ती कोण करणार, रस्ते खोदल्यामुळे नागरिकांची होणारी गैरसोय आणि त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी नेमकी कोणाची, असे सवाल डॉक्टर हेमलता पाटील यांनी महासभेत उपस्थित केले। नाशिकच्या खड्ड्यांच्या प्रश्नांवर आपण प्रशासनाला 15 ऑगस्ट पर्यंत नाशिक खड्डेमुक्त करा, अन्यथा बेमुदत उपोषणास बसेन असा इशारा दिला होता। त्यानंतर प्रशासनाने 8 दिवसात नाशिक खड्डेमुक्त करण्याचे आश्वासन देत कामालाही सुरुवात केली। मात्र आता खरोखरच नाशिक खड्डेमुक्त झाला आहे का किंवा 15 ऑगस्ट पर्यंत शहर खड्डेमुक्त होईल का, असा सवाल डॉक्टर हेमलता निनाद पाटील यांनी नाशिककरांनाच केला आहे। नाशिककरांच्या प्रामाणिक भावना लक्षात घेऊन 15 ऑगस्ट पासून बेमुदत उपोषणास बसणार। सांगितलं ते खूप महत्त्वाचं आहे, क्रक्स आहे आजच्या महासभेतलं आणि याच्यावरतीच मला यायचंय। मला तुमची हात जोडून विनंती आहे, मुख्यमंत्री महोदयांनी हे सगळं कशासाठी केलं तर सुसंवाद राहावा, कामाला गती मिळावी, 2-3 अधिकारी एकत्र येऊन आणखी चांगल्या पद्धतीने ते काम स्पीडअप होईल। इथे तसं होत नाही। कशाला गरज आहे ते कुंभमेळा प्राधिकरण आणि ही एजन्सी बंद करायची आहे। कमिशन इथं आपल्याकडे 2 आयुक्त आहेत, अजून IAS दर्जाचे आयुक्त आहेत, हेडाम साहेब आहेत, त्या डिपार्टमेंट इकडून प्रमाणे यावी। आता आणखीन एक महत्त्वाचा विषय म्हणजे हे सगळं तुम्ही सीएम साहेबांना सांगा की आम्ही अतिशय सक्षमपणे हा कुंभमेळा सगळ्या नगरसेवकांच्या वतीने सांगा की सगळे रस्त्यावरती उभे राहतील, सगळे प्रशासनाला मदत करतील, रात्रीचा दिवस एक करू, आम्ही कुंभमेळा यशस्वी करू। हे सगळे मध्ये कुठे आणले ना बाजारातून घे बंद करून ह्याच अनुषंगाने विचारायचे आयुक्त महोदय, काय क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंटचं चाललंय, म्हणजे किती क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंट काय चाललंय, क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंट काय आढळलं असेल, याचा कॉलेजवर केव्हा केला होता, केव्हा कॉलेजवरचं कॉन्क्रिटीकरण केलं, कॉलेजवर आपला कॉलेजवरचं जे कॉन्क्रिटीकरण झाले, कसे फवारणी होत आहेत पाण्याचे, कारंजे कसे होत आहेत, कुठे गेलं क्वालिटी कंट्रोल, काय क्वालिटी कंट्रोल काम करतात, आयुक्तांना जावं लागतं जेसीबी घेऊन की हे आज मग कशासाठी 2-3 डिपार्टमेंट आहेत, हे डिपार्टमेंट क्वालिटी कंट्रोल करतात की टक्केवारी खातात। माझा सरळ प्रश्न आहे की तिथं काही टक्केवारी चाललेली नाहीये ना, 2% द्या, 3% द्या, 4% द्या असेल तर सांगा। आम्ही आमच्या शहराची कुठल्याही पद्धतीने वाट पाहून देणार नाहीये। म्हणजे हे सगळे डिपार्टमेंट आहेत तर महत्त्वाचं हे क्वालिटी करतात की आणखी काय कंट्रोल करतात हे बघायची खरंच वेळ आलेली आहे। त्याचे विचार करावे त्या प्रश्नाचं उत्तर द्या की क्वालिटी कंट्रोल मध्ये आपला जो प्रोसेस आहे ती कशी आहे। मान्य महापौर, मान्य उपमहापौर, मान्य आयुक्त सर, मान्य सर्व सन्मान्य आपल्याला NCR डिस्ट्रिब्युट करतात, नंतर आपल्याला त्याचे कंप्लायन्स करावं लागतात। त्याच्या पलीकडे जाऊन अजून IIT पवईचे सुद्धा मॉनिटरिंग आपल्याला चालू आहे। एकमेकांशी त्यांची भांडणं सगळा कंप्लायन्स करण्यामध्ये अधिकाऱ्यांचा वेळ, आपल्याला काम करायचंय आणि काम करून घ्यायचंय। मी म्हणते महापौर बोलवा त्या पुणे साहेबांना, बोलवा UP पवारांना, बोलवा पाणी पुरवठ्याची सगळी जुनी टीम, ते काही तुमच्याकडनं मानधन नाही मागणार, बसा सगळे एकत्र, घ्या त्यांचं मत, ते कुठले येणारे सगळे थोडंसं वाढले, बरोबर आहे, ते काम करतात, केलं पाहिजे, मुलांना उत्सुकता असते। आहेत आपल्याकडे खूप चांगली मुलं आहेत, कोणाला 50,000 रुपये द्या, कोणाला 1 लाख रुपये द्या, कोणाला 2 लाख रुपये द्या, ते आहे सर्वेक्षण करणार, ते सांगणार कुठे कोणती होणार आहे। अरे आता एवढी कोणती होते शहरामध्ये सांगितलं का त्या येवाल्यांनी, म्हणजे हे जे आहे ना हे सगळं पेपर वर्क करणं, ऑफिस मध्ये बसणं आणि काळातले म्हणजे हे आपण असा कुंभ करणार, हा डिजिटल कुंभ करणार, हा ग्रीन कुंभ करणार, अरे करणार जे फील्ड वरती काम करतात त्यांना तुम्ही याच्यामध्ये इन्व्हॉल्व करा, त्यांच्याकडनं घ्या। आपले वाटची सगळी मुलं करून आहेत खूप चांगली, 1 पैसा तुमच्याकडे मिळणार नाही, 1 पैसा न देता तुम्हाला चांगले सजेशन देतील। हे जे चाललंय ना आयुक्त मॅडम, महापौर मॅडम, हे फक्त पैसे काढण्याचा धंदा चालू आहे। याला 1 लाख रुपये द्या, याला 2 लाख रुपये द्या, याला 5 लाख रुपये द्या आणि उद्या कुंभमेळा झाल्यानंतर टाटा बाय बाय चालले सगळे करून आणि आपण लोकांच्या प्रश्नांना उत्तर देत बसणार आहे। महापौर आता मी 3 प्रश्न मांडले आजच्या महासभेवरती, या 3ही प्रश्न
प्रश्नांवरती उत्तर पाहिजे, म्हणजे त्याच्यावरती सोल्युशन निघालं पाहिजे. पहिली गोष्ट, MNGL किती रस्ते खोदलेले आहेत, MNGL किती पैसे भरलेले आहेत, MNGL चे कुठले कुठले कॉन्ट्रॅक्टर ऑन फील्ड काम करतात, MNGL त्या एका ठिकाणी 20 पाईपलाईन फोडून ठेवल्यात, ड्रेनेज पाईपलाईन फोडून ठेवल्यात, त्याचं उत्तरदायित्व कोणाकडे, ती कामं कोण कंप्लीट करणार, MNGL करणार का महानगरपालिका करणार, क्वालिटी कंट्रोलचं शहरामध्ये काय काम आहे, क्वालिटी कंट्रोल नक्की काय करतं आणि एवढ्या सगळ्या एजन्सीची गरज आहे का, कुंभमेळा प्राधिकरण काय काम करतं. आणि सुमन मोरे साहेब, तुम्हाला मला पर्सन घेऊ नका, पण आता हे स्मार्ट सिटीला सर्वांनी मिळून आता एक नारळ द्या, त्याला जय हिंद जय महाराष्ट्र करा आणि स्मार्ट सिटीचा विषय तिथे जाऊन उभी राहिले. मतलब सन्माननीय आयुक्त महोदय, सन्माननीय महापौर, मुख्यमंत्री काम बोलले, त्या विधानाला खूप आवडले. हा सगळा तमाशा सुरू केलाय ना, हा सगळ्या नाशिककरांच्या जीवाशी आलेला तमाशा आहे. कुठले नाव आता तुम्ही सांगा मला, तुम्ही जे रस्ते खोदलेले आहेत, क्वालिफाईड किती कॉन्ट्रॅक्टर तुम्ही हे काम केलं, मला कॉन्ट्रॅक्टरची नावं सांगा. MNGL बताइए. अभी प्रेजेंट केस है 39 कॉन्ट्रैक्टर्स, तो हमको काम दिया हुआ है. हे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत ना, यांची नावं यांना सांगता येणार नाही. त्या कॉन्ट्रॅक्टरनी सब कॉन्ट्रॅक्टर, सब कॉन्ट्रॅक्टरनी सब कॉन्ट्रॅक्टर आणि सब कॉन्ट्रॅक्टरनी बिगारी, लक्षात घ्या, बिगारी कॉन्ट्रॅक्टरची सीमा बसवले. मी अजून त्याला घडून सांगते, यांच्या सर्व सांगते आणि जबाबदारी सांगते. एक ठिकाणी असा पूर्ण रस्ता खोदला, मी तिथे जाऊन उभी राहिले, म्हटलं कोणी हा रस्ता खोदला, आम्ही खोदा आहे. म्हणजे तुम्हाला कळतं का तुम्ही किती लाईन फोडल्यात, लाईन तर फुटणारच म्हणे. अहो त्या लाईन फुटल्यानंतर त्याच्यावरती माती टाकली आणि तो पळून चालला होता. मी त्याला म्हणतो, तू कोण आहेस, तुझं नाव काय, कुठला काम करतोय, तो मॅडम आपका काम केला आहे, तो आप ले सकते, आपके पास JCB है क्या. म्हणजे इतके निर्लज्ज लोक आहे की एखाद्या नगरसेवकाने विरोध केला तर तुमच्याकडे JCB आहे का, तुमच्याकडे JCB लावा. आम्ही हे धंदे करण्यासाठी या महापालिकेत काम करतो. ह्या MNGL ला महापौरताई, हे जे अधिकारी जे बसलेत नाही, त्यांना तुम्ही बोलायलाच नको होतं. याच्या खाली जे काम करतात ना, ते गाव साहेब, हा मॅम हम कर लेंगे, हम कल तक कर लेंगे, हम परसों तक कर लेंगे. कुठल्याही प्रकारचं कुठलंही काम होत नाही. एका रस्त्यामध्ये 27 ठिकाणचे कनेक्शन तोडलेले मी बघितले. काय करायचं पाहिजे, अधिकारी तुम्ही तर बसवलेत ना, तुम्ही ज्युनियर इंजिनियर बोलवा, सिनियर इंजिनियर बोलवा, 100 वेळा ते महीन साहेब तिथे उभारला, ड्रेनेज लाईन फोडली, ड्रेनेज लाईन वरती माती टाकली, पळून गेले. त्या महीन साहेबांना आम्ही बोलायचं, मग त्या महीन साहेबांनी आपली माणसं लावायची, त्यांनी एवढे न बोलायचं, कोण कामं करते, कोण सत्यानाश करते, काय चाललंय या शहरामध्ये. आम्ही आमच्या अधिकाऱ्यांची पाठराखण करत नाही, पण अक्षरशः आमचे अधिकारी हातबळे, मॅडम अक्षरशः अधिकारी हातबळे, त्यांना कळत नाही की याच्यामध्ये काय चाललंय. आयुक्त मॅडम, मी तुम्हाला विचारते प्रश्न, तुम्ही बसाच नाही. धन्यवाद. आयुक्त मॅडम, मला सांगा, कुंभमेळा प्राधिकरण, कुंभमेळा प्राधिकरणाचा काय रोल आहे या सगळ्या गोष्टीमध्ये, कुंभमेळा प्राधिकरण काय करतं. मी आयुक्त मॅडम 2 कुंभमेळे बघितले, नगरसेवक म्हणून बघितले. मागच्या कुंभमेळ्यामध्ये मला वाटतं विमलेंद्र शरण आयुक्त होते, स्टॅम्पेड झाला, साधूने एका पैसे टाकल्यानंतर लोक परत सुटले, ते पैसे दिला. आम्ही अक्षरशः दर एका सेकंदाला त्या लोकांना कुंडातून बाहेर काढून आंघोळ केले. आपल्याकडे आहेत प्रामाणिक अधिकारी, चांगल्या पद्धतीने आपण काम केलेलं आहे. महानगरपालिकेच्या कमिशनरने गेडाम साहेब बोलले, गेडाम साहेब अतिशय उत्कृष्ट काम केलेलं आहे, विमलेंद्र शरण अतिशय उत्कृष्ट काम केले. तुम्ही आता काम करायला सज्ज आहात. कशासाठी हे प्राधिकरणाचा घोळ घातलाय, ते प्राधिकरण नक्की काय काम करतं, त्या प्राधिकरणाचा नक्की काय रोल आहे, काही करायला मार्ग नाहीये. कशा पद्धतीने प्राधिकरण काम करतं, किती मला सांगा. आयुक्त किती एजन्सीज मॅडम काम करतात आम्हाला सांगा. मी एक प्रश्न विचारते सर्वसामान्य नाशिककरांसाठी की या कुंभमेळ्यासाठी किती एजन्सी ऍट अ टाइम काम करतात. आता जे आपण मॅडम विषय मांडलाय आणि लोकांचा पण विषय आहे, कोणत्या अधिकाराबाबतचा विषय आहे. तर याच्या अगोदरचा जे नियोजन आपला होते त्याच्या अगोदर त्यांनी ते नियोजन स्वतः दिलं, प्रमाण स्वतः दिली, जीबीने दिली.
काम मजबूत केले आणि जेवढी त्यांनी निधी मागितली तेवढी ती निधी मिळाली 2015चा जे कुंभ होता साहेबांच्या अगोदर संजय खंडारे साहेब खंडारे साहेबांशी माझ्या या विषयावर तुलना केला होता. खंडारे साहेबांना मी विचारलं की तुमचं नियोजन तुम्ही कसं केलं? तिथं सगळं नियोजन सगळे रोडचे टेंडर सगळे जे होतं ते त्यांचे काळात झाला होता संजय खंडारे साहेबांचे काळात. जस्ट तुमचे 5-6 महिन्या अगोदर त्यांची बदली झाली होती. तर त्यांनी मला सांगितलं की जवळपास 2-2.5 वर्ष अगोदर 3 वर्ष अगोदर त्यांच्या नियोजन झाला. 3 वर्ष अगोदर त्यांनी मला सांगितलं समजा साधारणतः 2012 यांची गोष्ट असेल की आम्ही टेंडर पण फ्लोट केले. जे जीबीने मान्यता दिली आम्ही ते डायरेक्ट पाठवलं शासनाला. युडीने आम्हाला तेवढ्या रस्त्यांची मान्यता दिली. जे जीबीने मान्यता दिली तेवढे रस्त्यांची आम्ही जेवढे मागितले तेवढे मिळाले आम्हाला. परंतु आता मी टीका टिप्पणी नाही करत. जे काही झाला विषय त्यानंतर प्रमाण देण्याचे अधिकार आपल्याकडे नाही. म्हणजे काम उशिरा होतोय त्याचं मुख्य कारण काय असतो? कामाला मंजुरी कधी मिळाली. मी आता सांगते आपल्याकडे हे डेटा आहे हे रोडचे काम आहे. 21 रोड नंतर 9 रोड नंतर आज परत 2-3 रोड म्हणजे मागच्या महिन्यात आपला परिपूर्ण आराखडा आम्ही नव्हतो तेव्हा अग्रवाल साहेब होते, ऍडिशनल कमिशनर होते, चौधरी साहेब या लोकांनी 2000